अरे काय चाललंय तुमचं हे? अरे नीरज, अरे काय मुली न पिता धक्का मारतात. काय झालंय नीरज? काही प्रॉब्लेम झालाय का? काही नाही. प्रॉब्लेम कसला? काही प्रॉब्लेम नाही झालाय. ते बाबांना जॉगिंगची सवय नाहीये ना, त्यामुळे मी त्यांना अशी काहीतरी कारण काढून पळवत असतो, म्हणून ते असं. तुझी झोप झाली ना कम्प्लीट? हो हो, छान झाली, फ्रेश वाटतं एकदम. गुड. तुझी झोप झालेली आहे, पण याची झोप नाही उडवणार आहे. बघ बाबा काही काय बोलताय, चला तुम्ही आज चला. मला काय तू काही येडा समजला काय? जी गोष्ट आजपर्यंत सगळ्यांना कळली नव्हती ना, ती आता सगळ्यांना कळणार आहे. भाऊजी, अहो काय झालं? का त्रास देताय उगाच बिचाराला? हा बिचारा, अरे मला विचारा. हा खोटारडा आहे एक नंबरचा, खोटं बोलतो. तसं काही नाहीये मामी, असं खरंच काही नाहीये. मी वाटतो का तुला? असं काही नाही. नाहीये ना, तू काहीही केलेलं नाहीये ना, नथिंग डुईंग ना. कर नाही त्याला डर कसली. बोल बोल जयंत काका, तू बोल. आम्हाला कळायलाच हवं की तू असं काय सांगणार आहे ज्यामुळे नीरज इतकं घाबरतोय. तू जरा गप्प बसशील का? नाही जयंत काका, तू बोलच. काय आम्हाला कळू दे ना तुमचं काय सिक्रेट आहे ते. बोल, तू बोल. नाही बोलणार नाही मी. आता हे मोबाईल मधलं दाखवणार आहे तुम्हाला, ऐकवणार आहे. बाबा, तू काही ऐक. मोबाईल मध्ये जे रेकॉर्ड केलंय ना, ते आता तुम्ही ऐका. काही ऐकू नका प्लीज. अरे का? गप्प बस, एकदम गप्प बसायचं. दाखवा दाखवा. आधी मला ऐकवा. मम्मी आधी मी नको. थांब जरा 1 मिनिट थांब, मी ऐकते मग बघू. मी तुझ्या नंतर मी. माझ्या नंतर काय? काय ग बिजू, आम्हाला पण बघू दे. टेल मी. नाही काही खास नाही, घ्या ना. आता मी माझा नंबर होता. मी मोठी आहे की नाही, तू छोटी आहेस की नाही? हा, तुझ्या नंतर मी. येस येस. माय गॉड भाऊजी, हे खूप शॉकिंग आहे. आय कांट बिलीव्ह. बघू वहिनी, अरे शॉकिंग काय? शॉकिंग म्हणजे एकदम भयानकच आहे ते. नशीब माझ्या त्या मोबाईल मध्ये ते रेकॉर्ड झालं. अच्छा, तरी म्हणतोय नीरज हे ऐकवायला का घाबरतो? मला बघू. दादा तू नको ना. ना ऐकू दे, ऐकू दे. हे तुम्ही बोलताय? एवढं धाडस कुठून आणलं? दिवट्यात ना दिवटे धाडसीच आहेत, धाडसी. लहानपणापासून धाडस करायची सवय आहे आम्हाला. ए धाडसी, बस झालं. मला ऐकू दे. तू इकडे दे म्हटलं ना, इकडे आण. मी होते. हा तुला मिळणार नंतर. 1 मिनिट थांब. तुझ्या नंतर मी. हो हो. काय मला पण ऐकायचंय. नाही तू ऐकू नकोस. नाही नाही, का? मला अगं ऐकायचं. ऐक ना. ए अर्चू, सगळ्यांनी वापरलेले हेडफोन्स अनहायजेनिक असतात. मी लाऊड स्पीकरवर लावते. नको नको, काही गरज नाहीये. लाऊडस्पीकर असू दे. कशाला? असू दे. तुला सांगतो, आपण आहे ना एकदम राजा माणूस आहे. राजा माणूस राजासारखा जगतो आपण. कोणाचा त्रास नाही, काय नाही. आणि आपण कोणाला त्रास देत पण नाही. पण तो माझा मोठा मेवणा आहे ना, त्रास आहे रे, नुसता त्रास. भरलेलं वांग नुसतं. धरती का पोत साला. हा म्हणजे मेवणा. हा भोपळा मला काय शिकवतो की तुमच्या सवयी बदला म्हणून. आता मला असल्या जरी सवय असल्या तरी मी एकदम सडपातळ आहे, एकदम फिट अँड फाईन. अरे स्वतः नुसतं माजलाय गेंड्यासारखा. तुला सांगतो आम्ही जातो. जा ऐक रे, तू त्याला प्रत्यक्षात ओरिजिनल खरा बघशील ना, सेम टू सेम कार्टून वाटत. असे डोळे मोठे पठाडे, मोठे डोळे, आणि त्याच्यावर चष्मा आणि केस असे कापलेली मेथीची भाजी असते ना, त्याचे नाक बघशील ना एकदम. कुठे तरी काय क्लिप लावते, काय कळते अक्कल आहे? एक मिनिट. तिच्यावर कशाला ओरडतोस? आणि मला सांग, कोणाकोणाला ऐकवलंस आणि कुठे कुठे ऐकवलंस? पुढे जाणार, तिथेच गेले असतील. रोज जातात तिथे. हे नशीब आपल्याला कळलं. आपल्या पाठी आणखी कुणाला काय काय सांगितलं असेल, बदनामी केली असेल, कुणास ठाऊक. ती क्लिप गेली कुठे? होती आता याच्यामध्ये. माय गॉड, आणखी क्लिप आहेत का?
अशा आणखी किती क्लिपांमध्ये बदनामी केली आहे माझ्या नवऱ्याची. ना ती क्लिप नाही, ही निराळी होती ती. निराळी आहे? कुठली निराळी क्लिप? एक मिनिट, तू रेकॉर्डिंग करताना रेकॉर्डचं बटन दाबलं होतंस ना? हो, अचानक कशी काय गायब झाली ती? मम्मी, नीरज, काय काय चाललंय तुमचं? का का हसताय? काही नाही ग, आता सगळं चांगलं होणार आहे ना म्हणून. काय चांगलं होणार आहे? माझ्याविषयी काय काय बोलला हा? तोंड गोड करा जावई बापू. जावई बापू काय? मला ना वाटलंच होतं असं काहीतरी होणार, पण तू शाणा बोलतच नाहीस काही. तो तुला म्हटलं होतं ना सगळ्यात आधी नुपूरला सांगायचं म्हणून त्या दिवशी तिला शॉपिंगला घेऊन गेलो. आता मनातलं सगळं सांगायचंय म्हणून रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेलो. तिच्या ज्यूस मध्ये ना मीच रिंग टाकली होती, पण ती रिंग तिच्या घशात अडकली. हसते असं काय तू? वेडायस का तू? अरे बोटात घालायची असते ना रिंग, ज्यूसच्या ग्लास मध्ये कोणी सांगितलं रे टाकायला? मामी, ती पद्धत असते का प्रपोज करायची. पण आता मी जे काही करतो ना तो सगळं घोळ होतोय का, कळत नाही काय करायचं ते. मी तुला खरं सांगू का, मला ना नुपूरला सांगायचंय की माझं तिच्यावर खूप प्रेम आहे खरंच. अगं ए, तुला काय झालं? तू रडतेस कशाला? नाही रे, आनंदाश्रू येते. मामी तू प्लीज रडू नकोस ना यार. बघ माझ्या पण डोळ्यात पाणी येतं. मामी, मला ना नुपूरला सगळं सांगून टाकायचं पण चान्सच मिळत नाही. आणि आता त्यात चू आले मध्ये. नीरज, त्या अर्चनाचं काय रे? तिला सगळं सांगायला लागणार ना? नक्टूसाठी तिला फसवणार आहेस? नाही मामी, मी कोणाला फसवणार नाहीये. मग काय तेच कळत नाही. आता विचार करतोय मी. हे बघ नीरज, मी यापूर्वीही तुझ्या बरोबर होते, आजही आहे. आय नो. पण मला कुणाच्या तरी मुलीचं घर तोडून माझ्या लेकीचा संसार नाही थाटायचा. तू अन्याय करतोयस अर्चनावर. मामी असं काही नाहीये अन्याय वगैरे. नाही कसं? तुझं तिच्यावर प्रेम आहे आणि तुला तिच्याशी लग्न करायचं असं तूच म्हणाला होतास ना? आणि एवढं असून सुद्धा तू तिला सोडून नुपूरचा विचार करतोयस? मला पटत नाहीये. अरे यार, असं काय अचानक? आत्ता तर ओके होतीस ना, असं अचानक काय झालं तुला? अरे नक्टूच्या सुखासमोर नाही दिसत मला दुसरं काही, पण तसं नसतं ना. आपल्याला सगळ्यांचा विचार करायला हवा. आपल्या प्रेमाचा विचार करायला नको का? प्रेम म्हणजे नक्की काय रे? तुला तरी कळलंय का ते? तुम्ही हल्लीची पोरं ना फार चंचल असतात. तिथे होतास तेव्हा अर्चना आवडली, इथे आल्यावर तुला नुपूर आवडली, आणि आता पुन्हा युएसला गेलास तर दुसरी मुलगी नाही आवडणार कशावरून? काय बोलतेस? काय काय लॉजिक आहे? मी असं आहे का? तू नाही नीरज, तुझं वय तसं आहे बाळा. आपल्याला कुणाच्या तरी साथीची, कुणाच्या तरी मैत्रीची, आपल्याला समजून घेईल अशा माणसाची गरज असते. आणि आपला एकटेपणा दूर करणाऱ्याच्या नकळत आपण जवळ जातो. पण ते तेवढ्या पुरतच असतं नीरज. मामी पण आता हे असं नाहीये. म्हणजे माझं नुपूरवर खरंच खूप तसं नाहीये नीरज. हे बघ, तू आता इथे आहेस ना म्हणून तुला नक्टू बद्दल वाटतंय. पण तू नीट विचार कर, शांतपणे विचार कर, काही नको करू. हे बघ, मला असं वाटतंय की अर्चनाला थोडा वेळ द्यायची गरज आहे. खूप चांगली मुलगी आहे रे ती. आम्हाला सगळ्यांना खूप आवडली आहे. तिला नको फसवूस. आणि शक्य झालंच नुपूर पासून थोडं लांबच राहा. लांब राहा म्हणजे तिच्याशी बोलू नको का? तिला इग्नोर करू का? शक्य झाल्यास तेही कर. पण
कापू ना केक? हो हो काप ना. आणि केक कापल्यानंतर कुणीही केक चेहऱ्याला लावायचं नाही, नाहीतर मी कट 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 झाली हिची कटकट सुरू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी अरे हॅपी बर्थडे टू यू. पप्पा मला एक सुचलं. काय ग? पप्पांची लाडकी लेक भरवते पप्पांना केक. छान आहे ना. सॉरी. पप्पा खूप मोठी हो. हे घे अर्चू. अरे नीरज ये ना इकडे पुढे. नाही नको, राहू दे. अरे ये ना. अरे चोके ओके. तू ना असं नाही ऐकणार. तू पण ना नीरज. मी भरवते त्याला. थँक्यू. हा खडूस आहे विजू. भरवलं असं नुपूरने काय बिघडलं असतं का? जाऊ दे ना वहिनी, सोडून द्या. तुला काय गरज होती मध्ये मध्ये यायची? वाव, ऍक्च्युली हे किती भारी आहे. मी ना माझ्या नवऱ्याच्या बाबतीत अशीच पॉझिटिव्ह राहणार. हा ऍक्च्युली मला खूप भारी वाटलं. हा चला आता गिफ्ट द्या प्रत्येकाने. माय गॉड, वाट पण नुपूर म्हणजे ऍक्च्युली म्हणजे ना आणलंच नाही अगं. हो ना, एवढा गोंधळ होता ना घरामध्ये. खरं तर कुणाला वेळच नाही मिळाला बाहेर जाऊन काही आणायचा. अरे पण मग तुम्हाला जायला नाही मिळालं तर मग ऑनलाईन मागवायचं ना काहीतरी. अगं ते कुठं काय आम्हाला येतं कुणाला. त्यामुळे त्या फंदातच नाही पडलो नाही का. ऍक्च्युली काय आपण न करत. का असताय? कशी आहेस ग तू नुपूर? केवढूसा चेहरा बनवला बघा. काय? कधी मोठी होणारच बाळा तू? वेडाबाई, आम्ही तुझ्यासाठी काहीही गिफ्ट आणणार नाही असं होईल का कधी. अच्छा म्हणजे आणलंय का? मग तुम्ही फसवलत मला. पाहिलं तुम्ही. काकू तू फसवलंस ना मला. तू दे आधी. गॅस. गॅस सिलेंडर आणलास? भाऊजी काय आणू शकतो ती? गॅस. आई गॅस गॅस. हा तेच ते. गेस व्हॉट. काय माहिती. किती सुंदर आहेत. थँक्यू काकू. ओ बेटा. काका रामरक्षेचं पुस्तक आहे. 17 रुपये किंमत आहे याची. थँक्यू काका. महागड आहे. थँक्यू पप्पा. आहा थँक्यू. मम्मी देते. मी तुझ्यासाठी नेकलेस आणलाय बघ, आवडतोय का? नाही तर आपण बदलून आणू. शी नेकलेस आणला. आवडलं नाहीये? काय? खूप जास्त आवडला. अय्या. थँक्यू मम्मी. यश हे काय झालं तिकडे? ते बघ काय, हे कुठून आलं? अरे मी तुझ्यासाठी फार महाग काही नाही आणू शकलो. हा, पण या जगातली सुंदर गोष्ट आणली आहे तुझ्यासाठी. थँक्यू काका.
मला खूप जास्त आवडलं. क्या बात आहे. आता हात पुढे कर. शैलवंश परत धागा. ब्रेसलेट आणलंय तिच्यासाठी. माय गॉड, हे बघ, आहे की नाही छान नाजूक. खूप सुंदर आहे. हा थँक्यू. शैलवंशचं बांधणं काही सुटत नाही. कधी धागा, कधी ब्रेसलेट. काय करायचं? हे तुझं आहे. हे तुझ्याकडे कसं आलं? यशला पाठवलं होतं त्या दुकानदाराकडून ते परत आणायला. अरे तुझ्या नावानं एक पिगी बँक होते, त्याच्यात खूप पैसे होते, त्यातून आणलंय हे. ठेव. अगं पण याची काय गरज होती? अरे तुझंच आहे ना, राहू दे. माझं गिफ्ट. थँक्यू. काय आहे? बघ. खूप सुंदर आहे. काय ग त्या नीरजची चूक कोणती? आपल्याला अजून भेटायला नाही आली ती? अहो ती आपल्याला ओळखते का? म्हणजे आल्या आल्या आपल्याला भेटायला यायला. ती ओळखत नसेल पण नीरज ओळखतो ना आपल्याला. त्यांना नको का घरातल्या मोठ्या माणसांची ओळख करून द्यायला? निदान आप्पासाहेबांच्या फोटोला नमस्कार करायला तरी यायचं ना. अहो माझी सुद्धा ओळख करून दिली नाही. या हल्लीच्या पोरांचं ना काही सांगता येत नाही. तर काय, या बांगड्या बघ. मत्त मला कधी दाखवलं नाही तुम्ही. तुझ्या साड्या मला कधी दाखवल्यास? या बांगड्या मला माझ्या सासूबाईंनी दिल्या होत्या माझ्या लग्नात. हो. आता मी या होणाऱ्या सुनेला देणार होते, पण तिचा पत्ता कुठे आहे? मी बोलावू का तिला? काही नको, गरज नाहीये त्याची. आणि तुला एक सांगून ठेवते बरं का, ती आल्यानंतर तिच्या समोर पुढं पुढं करू नकोस. नीरजच्या घरची माणसं ही अशी गिफ्ट देतील असं वाटलंच नव्हतं मला. काय आहे हे? शी. नीरजच्या बाबांनी तर हद्द केली. काय तर म्हणे एक गुलाबाचं फुल. अरे ऍटलिस्ट बुके तरी द्यायचा एक. नुपूर तर युसलेसच आहे. काय खुश झाली होती मगाशी. किती नॅरो माइंडेड आहेत यांच्या घरची माणसं. नीरजनी पण काय मग दिलाय नुपूरला. हा मग देताना त्याला काहीच वाटलं नाही ना. माझा एकदाही विचार आला नसेल मनात. नुपूर तर काय खुश होती मगाशी. फार खुश होतीस ना ग. आता बघ. अरे अगं काय कसला काय फुटलं? कॉफी मग फुटलं. कसं काय फुटलं? आय एम सॉरी नुपूर, माझा धक्का लागला आणि तो फुटला. नाही नाही, इट्स ओके, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तुला कुठे काही लागलं नाही ना? नो नो, आय एम फाईन. बट सॉरी अनुपूर, म्हणजे नीरजने तुला तेवढा मग दिला होता आणि माझ्यामुळे तो फुटला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अगं नाही नाही, इट्स ओके, इट्स ओके. म्हणजे तू मुद्दाम थोडी ना पाडलाय, चुकून पडला ना. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आणि अगं मी सांगेन ना त्याला दुसरं गिफ्ट द्यायला. कशाला? आय मीन आपण असं कोणाला सांगत नाही ना मला गिफ्ट द्या म्हणून. म्हणून मी म्हणलं. मला एक गोष्ट कळत नाहीये. पलंगावर होता ना कप, तो इतक्या लांब असा फुटलाच कसा? अगं मम्मी, तिनं असं बघायला घेतला असेल आणि मग चालता चालता धक्का लागून पडला असेल ना इथे असा कुठेतरी. थांबा थांबा, मी हे गोळा करते, नाही तर उगाच पायाला लागेल ना. हो हो, तू एकदम नीट गोळा करा, नाही तर लागेल कुठेतरी. सावकाशा नक्की. बरं तू चल. सांभाळून.